नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहताय जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल. दर्शको, आजचा दिवस लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज 30 एप्रिल आहे आणि ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आहे दर्शको. त्यामुळे मी सुरुवातीच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय आता की आज कोणत्याही परिस्थितीत ई केवायसी करणे बंधनकारक आहे. जर आज आपण एक ई केवायसी जर नाही केली तर आपल्याला कधीही पैसे मिळणार नाहीत. आज अंतिम तारीख आहे. आज कोणत्याही परिस्थितीत आपण ई केवायसी करून घेणे खूप गरजेचे आहे. तर दर्शको, आज काय आहे अपडेट न्यू, आज ती तुम्हाला मी सांगणार आहे. आपण न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि ज्यावेळी आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहाल त्यावेळीच आपल्याला संपूर्ण सविस्तर माहिती भेटणार आहे. नुकतीच आता एक अपडेट माझ्याजवळ आलेली आहे, त्या आज तुम्हाला मी सविस्तरपणे सांगेन. तर दर्शको, आज ई केवायसी करण्याची अंतिम मुदत असल्यामुळे आज महाराष्ट्रातील ज्या ज्या महिला भगिनी असतील त्यांनी त्वरित आपल्या अंगणवाडी सेविका असतील, माही सेवा केंद्र असतील, ग्रामसेवक असतील, या ठिकाणी तातडीने जाऊन ई केवायसी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. तर दर्शको, आता तुम्हाला मी काय सांगतो की आता एक अपडेट आलेली आहे, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आता नुकतीच काय अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी आज 30 एप्रिल 2026 हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. बघा, ई केवायसी साठी हा आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या योजनेबाबतचे ताजे अपडेट्स आता मी तुम्हाला सांगतो. एक नंबर, ई केवायसी साठी आज शेवटची मुदत. ज्या महिलांनी अद्याप आपली ई केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी आज 30 एप्रिल 2026 ही अंतिम तारीख आहे. परिणामी जर आज आपण रात्रीपर्यंत ई केवायसी पूर्ण झाली नाही तर पुढील हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. बघा, शासनानं दर्शको काय सांगितलेलं आहे, जर आज आपण ई केवायसी जर पूर्ण केली नाही तर लाडक्या बहिणीचे कायमचे हप्ते बंद होऊ शकतात. बघा, तर पुढील हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. सद्यस्थिती राज्यातील सुमारे 26,34,000 महिलांचे ई केवायसी अद्याप प्रलंबित आहे. बघा, किती आकडा हा मोठा आहे. 26,34,000 महिलांनी अद्याप ई केवायसी केलेली नाही आहे. माझ्या मते तर हा आकडा ग्रामीण भागातच जास्त आहे. तर दर्शको, आपण ग्रामीण भागातल्या महिलांनी त्वरित आज ई केवायसी करून घ्यावी. जर आपल्याला जर ऑनलाईन जर काही समजत नसेल तर आपण जवळच्या अंगणवाडी सेविका असतील किंवा ग्रामसेवक असतील किंवा माही सेवा केंद्र असतील, या ठिकाणी त्वरित जाऊन आपली ई केवायसी करणे गरजेचं आहे. आणि हा आकडा म्हणजे हादरवणाराच आकडा आहे. 26,34,000 म्हणजे इतक्या महिला अजून प्रलंबित आहेत. सरकारने यापूर्वी 3 वेळा मुदतवाढ दिली असून आता ही शेवटची संधी असल्याची स्पष्ट केले आहे. बघा, आपल्याला महाराष्ट्र शासनाने 3 वेळा संधी दिली होती ई केवायसी करण्याची. आता इथून पुढे ई केवायसी करण्याची संधी आपल्याला भेटणार नाही. तर आपल्या माता भगिनींनी त्वरित ई केवायसी आजच्या आज करून घ्यावी. जर आपल्याला काय अडचण येत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. मी माझ्या परीने ती समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि आपण ज्या ज्या स्थानिक ज्या ज्या ठिकाणी राहताय त्वरित आपल्याला जर ऑनलाईन जर काय जमत नसेल तर आपण सरळ अंगणवाडी ज्या सेविका आहेत त्यांच्याजवळ जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकताय. तरी आज शेवटची संधी आहे, तुम्हाला 3 वेळा मुदत दिलेली आहे. त्यामुळे आपण त्वरित जाऊन ई केवायसी करून घेणे गरजेचं आहे. आज 30 तारीख आहे महिला भगिनींनो. आजच्या आज तुम्ही ई केवायसी करून घ्या आणि 1,500 रुपयाचा लाभ आपल्या शासनाकडून मिळतोय, तो त्वरित करून घ्या. मी मागच्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं आहे. कारण आपण जेणेकरून त्वरित जाऊन ई केवायसी पूर्ण करून आपल्या शासनाच्या योजनेचा लाभ घेऊ शकताय, म्हणून मी वेळोवेळी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे गेले 2 ते 3 दिवसापासून. तर आता दुसरं काय, मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी येणार? दर्शको, महिला भगिनींना एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. ज्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली आहे सुरळीत, त्यांना अद्याप काही महिलांना हप्ता अजून आलेला नाही आहे. तर त्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही. कारण ई केवायसी चालू असल्यामुळे जरा तांत्रिक इश्यू असल्यामुळे आपल्याला मागे पुढे दिवस होऊ शकतो, पण पैसे हे 100% मिळणार. काही महिलांना अजून सुद्धा 1 मार्च एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही आहे, पण तो मिळणार.
अनेक महिलांचे मार्च एप्रिल महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची प्रतीक्षा आहे. ताज्या माहितीनुसार ज्यांच्या अर्जाची पडताळणी आणि ई केवायसी पूर्ण झाली आहे त्यांच्या खात्यात हे पैसे आज किंवा येत्या काही दिवसात कधीही जमा होतील. बघा, ज्या लाडक्या बहिणीने जी केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळणार आहे. एकत्रित 3,000 रुपये आज किंवा ह्या 4-5 दिवसात, येत्याला 2-3 दिवसात हे नक्की मिळणार आहे. कारण उद्या सुट्टी आहे, शनिवारी सुट्टी, रविवारी सुट्टी. त्याच्यामुळे सोमवारपासून जरी मिळायला काही हरकत नाही, किंवा काही महिलांना आज सुद्धा मिळतील. तर सोमवारपासून आपल्याला 3,000 रुपये मार्च एप्रिलचे पैसे नक्कीच मिळतील. सरकारने 2026-27च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 26,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. बघा, किती भरघोस अशी त्यांनी मदत सहकार्य केलेला आहे. 26,000 कोटी रुपयाचा निधी आपल्याला शासनाने दिलेला आहे. 26,000 कोटी. बघा, आता तिसरी, ई केवायसी ऑनलाईन कशी करावी? आज तुम्हाला मी घरी बसल्या सांगतो ऑनलाईन कशी करावी. शासनाची अधिकृत वेबसाईट आहे दर्शको, लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन. हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन सुद्धा मध्ये देईन. आपण त्याच्यावर क्लिक करून आपण माहिती भरू शकताय. तुमचा आदूर सुरुवातीला तुम्ही काय करायचं, नारी शक्ती दूत ऍप वापरा. तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. बघा, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून नंतर अपडेट ऍप्लिकेशन किंवा पेंडिंग ऑफ ई केवायसी पर्यायावर क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाकून ओटीपी द्वारे व्हेरिफिकेशन करा. बघा, आणि महत्वाची टीप तुम्हाला एक सांगायची, जर तुमचा आधार कार्डावरील माहिती किंवा बँक खात्याची माहिती जुळत नसेल तर ती त्वरित दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे, अन्यथा पैसे जमा होण्यास तांत्रिक अडचण येऊ शकते. बघा दर्शको, किती आज महत्वाची अपडेट आहे ही. आज अंतिम मुदत दिलेली आहे आपल्याला, कारण आज 30 एप्रिल आहे. इथून पुढे कधीही महिला भगिनींना संधी भेटणार नाही, कारण ऑलरेडी त्याने आपल्याला 3 वेळा संध्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्वरित आपण आजच्या आज, किती उरले तास असतील, 7 ते 8 तास उरले असतील. या 7 ते 8 तासामध्ये ज्या भगिनी आपल्या अजूनही त्यांनी प्रलंबित आहेत, 26 लाख जवळजवळ महिलांनी अजून अर्ज भरलेला नाही. बघा, किती निराशाजनक आहे हे. आपल्या खेडेगावातल्या महिला असतील, किंवा मला पण सगळ्यांना आव्हान आहे, जे स्थानिक लेवलचे जे सरपंच असतील यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन, ज्या महिला प्रलंबित आहे, ज्यांना काहीच माहिती नाही लाडक्या बहिणी योजनेबद्दल, त्यांनी स्वतः आपली ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी महिलांना माहिती देऊन त्यांच्याकडून हे अर्ज भरणं गरजेचं आहे. तर आजची तारीख लास्ट आहे. त्याच्यामुळे त्वरित जाऊन आपण ई केवायसी करून घ्या. जर आपल्याला काय माहिती मिळत नसेल तर आपण अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, माई सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपण माहिती भरू शकताय. दर्शको, मी 3 ते 4 दिवस झाला आपल्याला भगिनींना मी वेळोवेळी माझ्या परीने जे नवीन अपडेट आहेत ते देत आहे. तर आपण नक्कीच ई केवायसी कराल ही अपेक्षा आहे. आणि जर आपल्याला काही जर अडचण येत असेल किंवा काय हे येत असेल, मला त्वरित तुम्ही आजच्या आज मला कमेंट करून सांगा. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे दर्शको जीडी ऑलराऊंडर, आणि माझं नाव आहे गणेश डवरी. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि हा व्हिडिओ तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा. माझे व्हिडिओ सिंपल असतात, जे आहे ते रिअल आणि नुकतेच अपडेट आलेले मी शासनाचे मी आपल्या समोर सादर करत असतो. इतरांसारखे मी असे काही तामझाम असे काही व्हिडिओ असतात, ते माहिती घेतात त्यांनी घेतात, असे काहीही नाही. त्याच्यामुळे आपण नक्कीच ह्या व्हिडिओ जो आहे हा संपूर्ण सविस्तर पहा आणि ई केवायसी करून घ्या. आणि ज्या महिलांना अजून ज्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांना आज किंवा सोमवारपासून हप्ते यायला, बँकेत पैसे जमा व्हायला सुरू होईल. आपण त्याचा लाभ घेऊ शकताय. आणि ज्या महिलांना अजूनही काही समजत नसेल तर आपण सरळ मी जे सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या जवळच्या ग्रामसेवकाकडे जाऊन, अंगणवाडी सेविकाकडे जाऊन याची माहिती घेऊ शकताय. आणि जर तरीही तुम्हाला काय अडचण येत असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईन आणि तुम्हाला तुमच्या शंकेचं मी उत्तर सोडवण्याचं नक्कीच प्रयत्न करेन. तर दर्शको, साईडला दिलेल्या घंटीवर बटन दाबून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, शेअर करा, आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब हे करा. एक सबस्क्राईबमुळे जी महत्वाची माहिती आहे ही आज पूर्ण महाराष्ट्रात जात असते. अशा बऱ्याच योजना आहेत, त्या योजना मी येणाऱ्या काळात आपल्या समोर सादर करणार आहेत, जेणेकरून गोरगरीब याचा लाभ घेईल.
आणि या योजनेचा फायदा दर्शको आपल्यापर्यंत पोहोचेल. रोज नवीन एक व्हिडिओ योजनेचा हा नक्की माझ्या युट्यूब चॅनलवर येणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण कुठून बोलताय हे पण सांगा. तर दर्शको नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र. धन्यवाद.